श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला खरंच योग्य फळ मिळेल का? अडकलेली कामं पूर्ण होतील का, की अजून थोडा संयम ठेवावा लागेल? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्च वाढणार आहे? नात्यांमध्ये गोडवा टिकेल का, की काही गोष्टी स्पष्ट बोलण्याची वेळ येणार? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ हा आठवडा वृषभ राशीसाठी नेमका कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आठवड्याची सुरुवात थोडी संथ वाटेल. काही कामं अपेक्षेपेक्षा हळू होतील, त्यामुळे मनात थोडी चिडचिड होऊ शकते. पण हेच वेळ तुम्हाला संयम शिकवणारा ठरेल. तुमच्या मनात स्थिरता ठेवण्याची गरज आहे. विचार जास्त करू नका, कारण त्यामुळे गोंधळ वाढेल. काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येतील आणि त्यावर तोडगा काढण्याची वेळ येईल. तुमच्या स्वभावातील शांतपणा आणि व्यावहारिकता या आठवड्यात तुमचं सर्वात मोठं बळ ठरेल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारताना दिसेल आणि तुमचं मन हलकं होईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा स्थिर पण प्रगतीकडे नेणारा आहे. नोकरी करणाऱ्यांना कामात सातत्य ठेवावं लागेल. तुमचं काम कदाचित लगेच लक्षात येणार नाही, पण तुमची मेहनत वाया जाणार नाही. वरिष्ठ तुमच्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमची क्षमता सिद्ध होईल. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील, पण घाई करू नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यवसायात हळूहळू वाढ होईल. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधतील. नवीन गुंतवणूक करताना नीट विचार करा. भागीदारीत पारदर्शकता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलित राहील. पैशांची आवक आणि जावक दोन्ही समप्रमाणात राहतील. अचानक खर्च वाढू शकतो, विशेषतः घराशी संबंधित गोष्टींवर. मात्र तुमचं नियोजन चांगलं असल्यामुळे मोठी अडचण येणार नाही. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, पण थोडा वेळ लागू शकतो. बचत करण्यावर भर द्या. गुंतवणूक करताना दीर्घकालीन विचार करा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा शांत आणि स्थिर आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही वेळा भावनिक अंतर जाणवू शकतं, पण संवाद साधल्यास ते कमी होईल. मनातल्या गोष्टी दडपून ठेवू नका. अविवाहितांना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, पण लगेच निर्णय घेऊ नका. नात्यात विश्वास वाढवणं महत्त्वाचं आहे. वैवाहिक जीवन जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातून नातं अधिक मजबूत होईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण एकूणच शांत राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्यावर विश्वास ठेवतील. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर तुमचं मत विचारलं जाईल. तुमचं मार्गदर्शन इतरांसाठी उपयोगी ठरेल. काही वेळा घरात मतभेद होऊ शकतात, पण तुम्ही ते शांतपणे हाताळाल. नातेवाईकांशी संपर्क वाढेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्य राहील, पण थोडी सुस्ती आणि आळस जाणवू शकतो. व्यायामाकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार घ्या. पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो, त्यामुळे जड पदार्थ टाळा. योग आणि ध्यान केल्याने मन शांत राहील. झोप पूर्ण घ्या, कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या कामावर होईल. विद्यार्थी वर्ग. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा आहे. एकाग्रता थोडी कमी होऊ शकते, पण प्रयत्न सोडू नका. नवीन विषय समजून घेण्यासाठी वेळ द्या. शिक्षकांचा सल्ला घ्या. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना थोडा जास्त अभ्यास करावा लागेल. वेळेचं नियोजन महत्त्वाचं आहे. हळूहळू का होईना, पण प्रगती नक्की होईल. आठवड्याचा विशेष सल्ला. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. संयम आणि सातत्य ठेवा. पैशांच्या बाबतीत सावध रहा. नात्यांमध्ये संवाद ठेवा. दररोज श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. स्वतःवर विश्वास ठेवा. एकूण हा आठवडा हळूहळू होणारी प्रगती घेऊन येणारा आहे. सुरुवातीला काही गोष्टी अडखळतील, पण शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने येईल. करिअरमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. आर्थिक बाबतीत संतुलन राखावं लागेल आणि नात्यांमध्ये समजूतदारपणा दाखवावा लागेल. हा आठवडा वृषभ राशीसाठी शांत, स्थिर आणि हळूहळू पुढे नेणारा ठरेल. सुरुवातीला काही कामं अडखळतील किंवा अपेक्षेपेक्षा उशीर होईल, त्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते. पण संयम ठेवलात तर आठवड्याच्या शेवटी गोष्टी तुमच्या मनासारख्या घडताना दिसतील. कामाच्या ठिकाणी सातत्य आणि मेहनत तुम्हाला हळूहळू यशाच्या दिशेने नेईल. आर्थिक बाबतीत फार मोठा फायदा नसेल, पण नुकसानही होणार नाही. संतुलन राखणं महत्त्वाचं ठरेल. नातेसंबंधांमध्ये शांतपणा आणि समजूतदारपणा ठेवल्यास गैरसमज टाळता येतील. कुटुंबाचा आधार मिळेल, त्यामुळे मानसिक स्थैर्य राहील. आरोग्य सामान्य राहील. फक्त आळस आणि दिनचर्येकडे दुर्लक्ष टाळा. एकंदरीत घाई न करता स्थिरपणे आणि शहाणपणाने घेतलेले निर्णय तुम्हाला या आठवड्यात समाधान आणि छोटेखानी यश देऊन जातील. धन्यवाद.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.